मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण लांजा तालुक्यातील लांजा शहरात आहोत आणि मंगळवारचा बाजार भरलेला आहे आणि या बाजारात संध्याकाळच्या वेळेत मुकुंद वडापाव सेंटर हे लांजातील एक प्रमुख जुनं असं वडापाव सेंटर आहे। इथला वडापाव हा खूप प्रसिद्ध आणि जुना आहे। लांजातील सर्व रहिवाशांना ठाऊक असलेला असा हा उत्कृष्ट चवीचा वडापाव, परंतु मुंबई गोवा हायवेच्या कामामुळे आता याचं लोकेशन बदललेलं आहे। ते लोकेशन मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय आणि ज्या मंडळींना या वडापावविषयी माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे। खरं तर वडापाव खायची कुठली वेळ नसते, वडापाव प्रेमींना कधीही वडापाव चालतो, परंतु लांजा शहरात तुम्ही असाल तर कुठल्या वेळेला कुठला वडापाव खायचा याचं मात्र गणित आहे। तुम्ही सकाळी लांजात असाल तर भाई वडापाव डेपोसमोर, तुम्ही दिवसभरात कधी वडापाव तुम्हाला खायचा असेल तर वडाखालचा वडा म्हणजेच दया वडा, लवकरच आपण त्यांचाही दोघांचा व्हिडिओ बघणार आहोत। तुर्तास मुकुंद वडापाव सेंटर जे संध्याकाळच्या वेळेत लांजात वडा खाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे। या वडापाव सेंटरचे सर्वेसर्वा आपल्या सोबत आहेत। काका नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं संपूर्ण नाव? सुभाष विष्णू लांजेकर। बरं, तुम्ही स्वतः हे वडापाव सेंटर सुरू केलेलं आहे? हो, आम्ही दोन भावांनी चालू केलेला होता। अच्छा, तो भाऊ नाही, आता मी हे करतो। मी 1989 पासून चालू केलेलं आहे। बरं, वडापाव। तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण आहे 8वी। बरं, आणि आपली आता दिवसाची विक्री किती असते साधारण? किती वडापाव आपण विकतो दिवसाला? तरी मी जास्त आता ना, तुम्ही कसं आता सीझनला आहे ना, 300-400 बस। 300-400? हां, 4 ते 8 वाजेपर्यंत। 4 ते 8 संध्याकाळी? हां, संध्याकाळी। बरं। लांजा बाजारपेठेत अतिशय सुरेख अशा ठिकाणी हे सजलेलं असं दुकान आहे। रोज संध्याकाळी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते। अतिशय चविष्ट असा वडापाव या ठिकाणी मिळत असतो आणि आम्ही नेहमीच या वडापावचा आस्वाद घेत असतो। असं हे मुकुंद वडापाव सेंटर, निश्चितच आपणही या वडापाव सेंटरला भेट द्यावी। एक विनंती आहे की खरोखरच येथील जी चव आहे त्या वडापावची, आणि मला वाटतं संध्याकाळच्या 1-2 तासामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी या वडापाव सेंटरला विक्री केली जाते आणि इथले जे सर्व जे वडापाव प्रेमी आहेत ते निश्चितच या ठिकाणी भेट दिल्याशिवाय किंवा इथे वडापाव खाल्ल्याशिवाय जातच नाही। आम्ही सुद्धा रोज या ठिकाणी वडापाव खातो, तुम्ही सुद्धा निश्चितच भेट द्या। मुकुंद वडापाव सेंटर लांजा। मुकुंद वडापाव इथे मी जवळ 15 वर्ष वडापाव घेतो, नेहमी घेतो, डेली संध्याकाळी। चांगला असतो, सुंदर असतो, एक नंबर वडापाव आहे। ते लांजात असं कुठेही मिळणार नाही, आम्ही नेहमी येऊन या ठिकाणी खातो। याची टेस्ट एकदम ऑसम आहे। वडापाव मी आता कमीत कमी 10 ते 12 वर्ष आम्ही इथे खातोय। मुकुंद वडापावची चव सुंदर आहे, चांगली आहे, सर्व्हिस चांगली त्यांची आहे, कुठच्याही गोष्टीची काही कमतरता नसते, चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं त्यांचं मटेरियल आहे। नमस्कार, मी आलोय लांजात, मी कोल्हापूर। एक नंबर वडा लांजात वडा काय थांबलो, एक नंबर। आता तर आमच्या काय भाऊ आता यायच नाही, मग तोपर्यंत आता मी, तिची 2 मुलं आणि माझा मुलगा अशा आम्ही एकत्र सगळा धंदा हे करतो। दीपक लांजेकर, निलेश लांजेकर आणि सोनू म्हणजे अभिषेक लांजेकर। लांजा तालुक्यामध्ये मुकुंद वडापाव, इथे चांगला वडापाव, छान वडापाव भेटतो। लांजा तालुक्यात फेमस वडापाव आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये मुकुंद वडापाव सेंटर आहे। लांजातला फेमस वडापाव, एक नंबर वडा, अतिशय सुंदर असा वडापाव इथे मिळतो। वड्याला टेस्ट एक नंबर आहे। मुकुंद वडा एक नंबर टेस्टी। आमच्या सर्व मित्रांनी हायवे रोडला आल्यावर आतून आम्ही इथं भेट घेतो। एक नंबर टेस्टी वडा मुकुंद वडा लांजातला। वडापावचं नाव मुकुंद वडापाव, लांजा मधले सुप्रसिद्ध वडापाव आले आहेत। सुभाष तेली इथं व्यवस्थित म्हणजे वडापाव टेस्टी एकदम परफेक्ट। मुंबईवरून जरी लोक जरी आले तरी इथे थांबतात वडापाव खाण्यासाठी। रस टेस्टी वडापाव असतो त्यांचा। पूर्वी मला वाटतंय पिंपळाच्या झाडाखाली ती एक खूण होती फेमस, हां, पिंपळाच्या खालचा वडापाव म्हणजे फेमस होता लांजात। आता हायवेचं काम झाल्यामुळे गिराईकावर किती परिणाम झाला? तरी त्याला 40% फरक पडला। अच्छा, कमी झालं, बरोबर।
त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला हाच प्रयत्न असेल की मुंबई गोवा हायवेला जे जाणारं गिराईक आहे ते आवर्जून, आता गणपती येतोय तर त्या गणपतीतनं येणारे आपले जे चाकरमानी मंडळी आहेत त्यांना आवर्जून समजावं की लांजात कुठे थांबायचंय. तर मित्रांनो, या ठिकाणी नक्की या, वडापाव इथला टेस्ट करा आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मुकुंद वडापाव सेंटर लांजा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपला चॅनल सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.